अजितदादांवर बारामतीतल्या 150 एकर परिसरात पसरलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा केवळ योगायोग नव्हता, तर दादांनी ज्या संस्थेला स्वतःच्या स्वप्नांची प्रयोगशाळा म्हणून पाहिलं आणि बारामतीच्या विकासाची सूत्र जिथून हल्ली त्या कर्मभूमीतच अजितदादा कायमचे विसावलेत. विद्या प्रतिष्ठानची स्थापना शरद पवारांनी केल्यानंतर अजितदादांनी सूत्र हातात घेतली आणि निधी उपलब्ध करून देण्यापासून ते बारामतीतल्या मुलांना मुंबई पुण्यासारखं दर्जेदार शिक्षण देण्यापर्यंत प्रत्येक तरतूद या संस्थेने केली. ही तीच संस्था आहे जिथे पवार कुटुंब वेगळं झालं आणि राष्ट्रवादी फुटली, तरी सदस्य मात्र सातत्याने एकत्र येत राहिले. शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि अजित पवार हे दोन्ही पक्षांचे मार्ग वेगवेगळे झालेले असतानाही याच संस्थेच्या निमित्ताने ते एकत्र येत राहिले आणि आज याच ठिकाणी अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उभा महाराष्ट्र लोटला. अजितदादांच्या जीवनात विद्या प्रतिष्ठानला एवढं महत्व का होतं, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. शरद पवारांनी 16 ऑक्टोबर 1972 रोजी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश होता की बारामतीतल्या मुलांना मुंबई पुण्यासारखं उच्च आणि दर्जेदार शिक्षण देता यावं. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनात राजकारणात येऊन दशकही पूर्ण झालं नव्हतं आणि तेव्हाच्या दुष्काळग्रस्त आणि मागासलेल्या बारामतीसाठी त्यांनी पहिली वीट रचायला सुरुवात केली. 1972च्या नंतरचं राजकारण हे प्रचंड बदललं गेलं. पुढे पुलोदचा प्रयोग झाला. शरद पवार मुख्यमंत्री बनले आणि ते राज्याचे नेते झाले. या सगळ्या काळात बारामतीवर लक्ष देण्यासाठी अजितदादांची एंट्री झाली. शरद पवारांचं जे स्वप्न होतं की बारामतीतल्या मुलांना दर्जेदार शिक्षण तिथेच मिळायला हवं, त्यासाठी अजितदादांनी नियोजन करायला सुरुवात केली. एक खडकाळ माळ रानावर नंदनवन फुलवण्याची ही सुरुवात झाली होती. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि बारामती ही विद्यानगरी व्हावी यासाठी बालविकास मंदिरापासून ते इंजिनिअरिंग, IIT, जीवतंत्रज्ञान यासह 29 शिक्षण संस्था विद्या प्रतिष्ठानमार्फत चालवल्या जाऊ लागल्या. या विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेकडून विद्यार्थ्यांना अल्पदरात 13 ते 14 वसतिगृहही चालवली जातात, ज्यावर खुद्द अजित पवारांचं लक्ष असायचं आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसलीही काटकसर राहू नये याची काळजी स्वतः अजितदादा घ्यायचे. 2000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अशोक प्रभुणे हे उपाध्यक्ष आहेत. युगेंद्र पवार हे संस्थेचे खजिनदार आहेत. संस्थेचं व्यवस्थापन विठ्ठल मनियार, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे असून ते चौघेही विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी आहेत. बारामतीतलं प्रसिद्ध गदिमा सभागृह असो की क्रीडा सुविधा, हे सगळं काही विद्या प्रतिष्ठानकडूनच उभारण्यात आलंय. म्हणूनच याला पवारांच्या स्वप्नांची कार्यशाळाही म्हटलं जातं. CSR मधून मिळालेल्या निधीवर विद्या प्रतिष्ठानकडून कामं केली जातात. काही दिवसांपूर्वी अदानींचा जो कार्यक्रम झाला होता तोही विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहातच झाला होता. अजितदादांना कायमचं विसावण्यासाठी विद्या प्रतिष्ठानसारखी जागा नव्हती असं त्यांचे समर्थक सांगतात. विद्या प्रतिष्ठानला शरद पवार सुरुवातीला हवा तसा वेळ देऊ शकत नव्हते, तेव्हा अजितदादांनी हातात सूत्र घेतली आणि संस्थेचा प्रचंड मोठा विस्तार केला. बारामतीतल्या पायाभूत सुविधा वाढवण्यासोबतच शहराची संस्कृती आणि ओळखही जपली पाहिजे यासाठी विद्या प्रतिष्ठानने मोलाची भूमिका निभावली. बारामतीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्या प्रतिष्ठान हे हक्काचं स्थान वाटतं. अजित पवारांसाठी ही संस्था अत्यंत महत्वाची होती. म्हणूनच सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होण्याच्या आधीपासूनच आपला जास्तीत जास्त वेळ या संस्थेच्या कामातच द्यायच्या. 2024ची जी लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवार लढल्या होत्या, त्यात त्यांनी केलेली जी कामं लोकांसमोर ठेवली जात होती, त्यातली बहुतांश कामं ही विद्या प्रतिष्ठानकडून झालेली होती. अजित पवारांनी जगाचा अंतिम निरोप घेतला आणि विसावण्यासाठी जागा निवडली ती विद्या प्रतिष्ठानची. हे विद्या प्रतिष्ठान आणि अजितदादा आता कायमचेच एकमेकांचे साथीदार झाले आहेत.